रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसं आहे? आज सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख आणि औषधी उपाय पोहोचवले जातात. बघा, पूर्वीच्या काळी नैसर्गिक उपचार केले जायचे. आयुर्वेदिक औषधी उपचार केले जायचे आणि नैसर्गिक उपचारांना आयुर्वेदिक उपचारानं माणसाच्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होत नव्हता. माणसं 100 वर्षापर्यंत जगत होती. आताच्या काळामध्ये खूप मोठमोठे हॉस्पिटल, खूप मोठमोठे दवाखाने झालेले आहेत, तरी पण माणसाचं आयुष्य 100 वर्षापर्यंत ते नाही टिकू शकत. कारण आताच्या युगामध्ये रासायनिक खते आलेली आहेत, ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल आलेले आहे. उत्पन्न जास्त आहे, पण त्याला कुठल्याही प्रकारचं चव नाही, काय नाही, आणि ते फक्त पोटाची भरती करण्याकरता आणि शरीराची हानी करण्याकरता उपचार. आज विज्ञानाने खूप शोध लावलेला आहे, खूप प्रगती झालेली आहे, परंतु अधोगती त्याच्या दुप्पट झालेली आहे. इंटरनेटच्या विज्ञानाच्या युगामध्ये जेवढी प्रगती आहे त्याच्या दुप्पट अधोगती. आपल्याला फक्त प्रगती दिसते, अधोगती दिसत नाहीये. तर बघा, हे जे नैसर्गिक उपचार आहे ते हे नैसर्गिक उपचार पूर्वीच्या काळी सेंद्रिय पद्धतीची शेती केली जायची. त्याला फक्त शेणखत वापरला जायचा किंवा गांडूळ खत वगैरे, आणि कंपोस्ट खत, पाल्यापाचोळ्यापासून खत, आणि नैसर्गिक वरच्या पावसावर जी शेती केली जायची त्या अन्नधान्याला चव होती आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक ती शेती करून उत्पन्न कमी होतं, पण लोक जास्त दिवस जगत होते. आज उत्पन्न खूप आहे, खायला खूप आहे, परंतु लोक जगत नाही, ते खावत बी नाही, लोक मरतात. तर बघा, तुम्हाला मी एक असा उपाय सांगत आहे की नैसर्गिक उपचार करत असताना, कारण आता खूप मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये खूप औषधं तयार केलेली आहेत, परंतु कुठल्याही लिक्विड मधलं औषध जर तयार केलं, ते काय सांगतात, हे फळाचा रस आहे, हा फळाचा ज्यूस आहे, परंतु फळाचा रस आणि ज्यूस जास्त दिवस टिकत नाही. आपण घरच्या घरी फळाचा रस काढा आणि तो किती दिवस, 2 दिवस टिकतो, तिसऱ्या दिवशी खराब होतो. हे लोक 6-6 महिने, वर्ष हे फळाचा डब्यामध्ये, बाटलीमध्ये पॅक बंद रस ठेवू शकतात. तर त्याच्यामध्ये का केमिकल वापरले जाते, म्हणून तो रस टिकतोय. कुठलाही रस न केमिकल टाकता टिकू शकत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये सर्व केमिकल पदार्थ आहेत. म्हणून तुम्हाला जर आयुर्वेदिक औषधाचा उपाय करायचा असेल तर कुठलीही वनस्पती काढत असताना त्या वनस्पतीचा ताजा उपयोग करा. ताज्या पानाचा, ताज्या मुळाचा, ताज्या सालीचा चालू साल काढून आणायचे, काढा बनवायचे, चालू पानं काढून आणायचे, त्याचा रस बनवायचे, चालू फळं आणायचे, चालू रस काढून, आणि ताजेच फळं आणून ताज्याच फळांचा ताजाच रस ज्यूस काढून तो प्यायचा आहे. आणि ताज्या वनस्पतीपासून जर औषध उपचार केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, 100% तुमचे सगळे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात. परंतु आपण पथ्य पाणी सांभाळलं पाहिजे, नियम पाळले पाहिजे, आणि वनस्पती आपल्याला माहित पाहिजे. त्या वनस्पतीचा ताजा रस असेल, ताजी पावडर असेल, ताजा काढा असेल, ते जर घेतले तर तुम्हाला 100% आपल्या जीवनामध्ये आराम मिळेल आणि 100% तुम्ही चांगले व्हाल. तर मी तुम्हाला आज एक असा फळ सांगणार आहे, असं एक फळ आहे का, ते फळ जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरामधील सर्व आजार पूर्णपणे निघून जातील, तुमच्या शरीराला क्लीन करतील. गाडीची ज्याप्रमाणे सर्व्हिसिंग केल्या जाते, बघा, ज्याप्रमाणे गाडीची सर्व्हिसिंग केल्या जाते त्याप्रमाणे तुमच्या शरीराची पूर्ण सर्व्हिसिंग होऊन जाईल. तुमच्या शरीरामधील केमिकल पूर्णपणे निघून जाईल आणि तुमच्या शरीरातल्या पार्टांची वाढ होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या शरीरामध्ये असणारे सगळे आजार निघून जातील. जे मोठे आजार असले तरी, रक्तदाब असेल, डायबिटीज असेल, शुगर असेल, नाही का, हृदय विकार असेल, असे जेवढे काही आजार असतील तेवढे आजार निघून जातील. कावीळ असेल, पोटदुखी असेल, वात असेल, पित्त असेल, कफ असेल, जेवढे आजार आहेत तेवढेही आजार मी तुम्हाला हे एक फळ सांगत आहे, ह्या फळाने पूर्णपणे बरे होतील. त्यासाठी बघा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून काही लोकांना ह्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे. फायदा झाला तर तेवढंच आपल्याला पुण्य मिळतील, म्हणून हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करायचा आहे तुम्हाला. तर बघा मायबापाओ, सगळ्यांना माहित आहे, आज मी तुम्हाला सांगत आहे बेल फळाचे आयुर्वेदिक औषधी उपाय. आता अनेक जणांनी बेल फळ ऐकल्यानंतर हा व्हिडिओ सोडून जाऊ शकतात, परंतु तुम्ही हे उपाय केलेले नाही, तुम्हाला माहित नाही. हा उपाय तुम्ही एकदा करून तर बघा, एकदा करून बघा, रिझल्ट नाही आला तर मी स्वतः तुमचा आजार ह्याच उपायानं बरा करून देईल, इतका जबरदस्त याचा रिझल्ट आहे. तर बघा, बेलफळ माहित आहे, बेलाचं झाड सर्वांना माहित आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी बघा मी इथं दाखवत आहे, हे आहे बेलाचं झाड, हे आहेत बेलफळ.
बेलाच्या झाडाला अशी फळं येतात. हे फळं पिकलेली असतात. पिकलेली फळं, आता उन्हाळा आहे, उन्हाळ्याच्या सीजन मध्येच ही बेलाची फळं मिळतात. खूप महाग, शहरी भागामध्ये खूप महाग ही फळं विकल्या जातात. मोठ्या प्रमाणामध्ये याची सरबत लोक घेतात आणि अनेक आजार पूर्णपणे बरे होतात. तर आपल्याला बेल फळाचे मी तुम्हाला अनेक आयुर्वेदिक औषधी उपाय आणि काही तांत्रिक उपाय पण सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओवर लागून राहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तुम्हाला. तर बघा माय बापा हो, काय करायचंय, बेलफळ तुम्हाला ताजं पिकलेलं चांगलं बेलफळ काढून आणायचं आहे. आणि हे बेलफळ काढून आणल्याच्या नंतर बघा इथं हे बेलफळ काढून आणायचं आहे. बेलफळ काढून आणल्याच्या नंतर ते मधोमध कापायचं आहे. मधोमध फोडून त्याचे असे 2 तुकडे करायचे. 2 तुकडे केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हे बेलफळाचा गिर मधला काढून घ्यायचा आहे. मधला गिर काढायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा गुळ मिक्स करायचा, चांगला गुळ मिक्स करून आणि तुम्ही हे खाऊ शकता. तुम्हाला काय करायचं, हे खायचं आहे. असं किती दिवस, उन्हाळ्यामध्ये 14 दिवस तुम्हाला खायचं आहे. बेलफळ आणि गुळ 14 दिवस खा, किंवा ज्याला खाणं शक्य नाही त्याने हे बेलफळामधला गिर काढायचा आहे आणि त्याचं सरबत बनवायचं आहे. त्याच्यामध्ये गुळ टाका किंवा खडीसाखर टाका, थोडीशी जिरे पावडर टाका आणि मस्तपैकी सरबत बनवून 14 दिवसापर्यंत सरबत घ्या. तुमच्या शरीरामधील सर्व आजार पूर्णपणे निघून जातील. डायबिटीज, शुगर, अटॅक, हृदयविकार असे अनेक आजार असतील, तुमचे किडनीचे आजार असतील, लिव्हरचे आजार असतील, सगळे आजार पूर्णपणे बरे होऊन जातील. एकदम साधा, सोपा, सरळ आणि घरगुती उपाय आहे. तुमच्या शरीराला पूर्णपणे क्लीन करेल. पूर्ण शरीर सर्व्हिसिंग होऊन जाईल. जशी गाडी सर्व्हिसिंग होतं तसं आपलं शरीर सर्व्हिसिंग होतं. पूर्वीच्या काळी बघा औषधच घेतली पाहिजे असं काय नाही. नियमित औषध ह्या वनस्पतीपासून हे औषध घेतल्यानं बरं होणार नाही. प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक वेळामध्ये वेगवेगळ्या फळं येतात, वेगवेगळ्या भाज्या येतात. ऋतूनुसार वेगवेगळी फळं येतात, वेगवेगळ्या भाज्या येतात, वेगवेगळे कडधान्य येतात. ज्या ज्या ऋतूमध्ये, ज्या ज्या काळामध्ये, ज्या ज्या वेळेमध्ये आपल्याला जी फळं मिळतील, ज्या भाज्या मिळतील, जे रस मिळतील, जे ज्यूस मिळतील, ते आपण आवश्यक खात राहिलो पाहिजे. ज्या ज्या काळामध्ये नैसर्गिक उपचार, निसर्गापासून मिळणारे आंबे असतील, करवंद असतील, जांभळं असतील, उसाचा रस असेल, आता उन्हाळ्यामध्ये उसाचा रस घेत चला. ज्या ऋतूमध्ये जे फळं उपलब्ध आहे ते त्यांचा आपल्याला रस घ्यायचा आहे. त्या ऋतूमध्ये त्या पालेभाज्या आपल्याला खायच्या आहे. ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातले आजार 100% पूर्णपणे बरे होऊन जातात. कारण डोंगरामध्ये, जंगलामध्ये उतरणारी फळं, उतरणाऱ्या भाज्या ह्या नैसर्गिक रीतीने उतरल्या असतात. त्यांना कुठलाही खत वगैरे वापरला जात नाही. हे ऑटोमॅटिक नॅचरल असतात. म्हणून तुम्हाला हे उपाय ताजे जंगलामधील वनस्पतींचे करायचे असेल. बेलफळ हे कसं असावं बघा, कोणी लावलेलं बांधावरचं बेलफळ नको, कुठेतरी जंगलामध्ये असावं, कुठेतरी तेथराच्या ठिकाणी असावं. आणि अशा जंगलामधील बेलाला जी फळं येतात ती फळं चांगली असतात. कुठली फळं आणू नका. तर जंगलामधील ही फळं आणायची आहे ते, आणि ही फळं आणून हे तुम्ही कट केल्यानंतर त्याच्यामधला गिर म्हणजे हलवा बनवायचे. त्याचं काय करायचं, हलवा बनवायचे. त्याचा जो गिर आहे तो काढून, बिया काढून टाका, गिर काढा, त्याच्यामध्ये गुळ टाका, चांगला मिक्स करून आणि चमच्याने खा. एकदम जबरदस्त. 14 दिवसापर्यंत खा. तुमच्या शरीरामधले सर्व आजार पूर्णपणे निघून जातील, पूर्णपणे बरे होऊन जातील. ज्यांना ते खाणं शक्य नाही त्यांनी काय करायचं, याचा ज्यूस करून प्यायचा आहे. याचा ज्यूस करून प्या. आणि ही बेलाचं फळ खाल्ल्यानंतर बेलाच्या फळापासून अनेक आजार आपले पूर्णपणे निघून जातील आणि पूर्णपणे तुम्हाला आराम मिळेल. हा बघा, आता काही लोकांना बेल मिळत नाही. ज्या वेळेस बेलाची फळं मिळणार नाही त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, बेलाची पानं आणायची आहे. ती बेलाची पानं ताजी आणा, स्वच्छ धुवून काढा. धुवून काढल्यानंतर त्याचा रस काढा आणि एक अर्धा कप, 1 कप बेलाच्या पानाचा रस तुम्ही जर नियमित घेतला, किंवा काही दिवस घेतला, काही दिवस नाही घेतला, काही दिवस घेतला, काही दिवस नाही घेतला, तरी तुमचं शरीर क्लीन राहील आणि तुमच्या शरीराला कुठलेही आजार येणार नाही. तुमचा शुगर असेल, बीपी असेल, हृदयविकार असेल, रक्तासंबंधीचे आजार असेल, रक्ताला शुद्ध फिल्टर करणारी ही वनस्पती आहे. तर बेलाच्या पानाच्या रसाने सुद्धा तुमचे हे आजार बरे होतील. त्याचप्रमाणे बेलाच्या फळ जर तुम्हाला मिळालं तर उत्तम, उन्हाळ्यामध्ये मिळत असतात त्यावेळेस तुम्ही विकत घेऊ शकता, किंवा जंगलामध्ये जर तुम्हाला मिळाले तर जंगलामधून तुम्ही ही बेलफळ आणून याचं गुळामध्ये खा, किंवा याचं सरबत करून प्या, किंवा बेलाच्या पानाचा रस तुम्हाला प्यायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक उपाय सांगतो. बेलाचं मूळ, बेलाचे साल, बेलाची पानं, बेलाची फुलं असे बेलाचं पंचांग घ्यायचं आहे. थोडं थोडं काढायचे, त्याचं चूर्ण करायचे, त्याचं चूर्ण करून ठेवायचं आहे. हा मुहूर्तावर काढून आणायचे, त्याचं चूर्ण करायचं आहे. आणि हे चूर्ण ज्या स्त्रीला मूलबाळ होत नाहीये, जे स्त्रीला मूलबाळ होत नाहीये, तिला काय करायचंय, हा काढा करायचा याचा पंचांगाचा.
मूळ, पान, फूल, फळ आणि साल या सगळ्यांचा काढा बनवायचा आहे आणि हा काढा 1 महिन्यापर्यंत कंटिन्यू द्यायचा आहे. दोघाही पती पत्नीनं कंटिन्यू 1 महिना हा काढा घेतल्याच्या नंतर त्यांना निश्चित संतान प्राप्ती होईल. वंध्यत्व बाई जरी असली तरी तिलाही मूल होईल, असा याचा एक नैसर्गिक उपचार आमच्या गुरुदेवांनी मला सांगितलेला होता. मी या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत हा पोहोचवलेला आहे. संतान प्राप्तीसाठी आणि आपल्या शरीरातले सगळे आजार बरे करण्यासाठी बेलफळाचा गिर गुळामध्ये खा किंवा रस करून तो प्या आणि हे उपाय करा. याचे अजून उपाय आहे हे उपाय मी पुढे अजून एखाद्या व्हिडिओ मध्ये घेऊन येईल. चला आज एवढीच माहिती, उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर. हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, दुसऱ्याला याची माहिती उद्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान.